हॅलो फ्रेंड्स, आज आपण ॲट, ऑन, बाय, इन केव्हा वापरायचे याबद्दल आज शिकणार आहोत. व्हिडिओ खूप उपयोगी असेल तुमच्यासाठी. मित्रांनो, इंग्रजी बोलताना आपल्याला ॲट कधी वापरलं पाहिजे, इन कधी वापरलं पाहिजे, ऑन कधी वापरलं पाहिजे आणि बाय कधी वापरलं पाहिजे हे समजलं पाहिजे. आपण इंग्लिश बोलण्याचा खूप प्रयत्न करतो, पण आपल्याला समजत नाही की एक्झॅक्ट इन कधी वापरायचं, ऑन कधी वापरायचं आणि बाय कधी वापरायचं. स्पेसिफिक लोकेशनला, स्पेसिफिक टायमिंगला, स्पेसिफिक दिवशी केव्हा आपण कारने किंवा बाय कशाने येणार असेल त्यावेळी आपण कोणता शब्द वापरला पाहिजे त्या संदर्भातला आजचा तुमचा ॲट, इन, ऑन, बाय संदर्भातलं पूर्ण डाऊट क्लिअर होऊन जाईल. चला तर वेळ न घालवता आपण व्हिडिओला चालू करू. त्यापूर्वी मित्रांनो, तुम्ही अजून माझ्या चॅनलला स्पोकन इंग्लिश क्लास ऑनलाईन विथ अजित सर या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा, म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहण्यास भेटतील. चला तर वेळ न घालवता आपण चालू करू. ॲट, इन, ऑन आणि बायचे कधी वापरले पाहिजेत ते एक्झाम्पल. तर मित्रांनो, ॲट आपण एखाद्या लोकेशनचं सांगायचं असेल किंवा टाईम सांगायचं असेल तर त्याच्या आधी आपण ॲट वापरलं जातं. तर ॲट कोणकोणत्या शब्द आधी वापरलं जातं? ॲट होम, ॲट वर्क, ॲट स्कूल, ॲट दी एअरपोर्ट, ॲट दी युनिव्हर्सिटी, ॲट नाईट, ॲट नून, ॲट मिडनाईट, ॲट मिड डे, ॲट स्टेशन, ॲट बॉटम. कोणतं लोकेशन किंवा कोणतं प्लेस दाखवायचं असेल तर आपण त्यांना ॲट म्हणून वापरलं जातं. तर इन कधी वापरलं जातं? इन हे मोस्टली मंथ किंवा इयर सांगायचं असेल त्यावेळी आपण इन वापरलं जातं. इन दी मॉर्निंग, इन दी इव्हिनिंग, इन दी आफ्टरनून, इन 1978, इन मार्च, इन दी स्प्रिंग, इन दी समर, इन दी विंटर, इन 2 days, इन अँड हॉवर असेल त्यावेळी आपण इन वापरतो. तर ऑन कधी वापरायचं? ऑन मंडेज, ऑन दी वीकेंड्स, ऑन मंडे मॉर्निंग, ऑन वेन्सडे, ऑन माय बर्थडे, ऑन हॉलिडे, ऑन टाईम, ऑन May 11, ऑन दी बस, ऑन दी प्लेन, ऑन दी शिप असेल त्यावेळी आपण ऑन वापरतो. ज्यावेळी आपल्याला बाय कधी वापरायचं ते समजत असेल तर आपण बाय कार, बाय ट्रेन कशाने प्रवास करतो असेल तर त्यावेळी सांगायचं असेल तर आपल्याला बाय हा शब्द वापरला जातो. तर कसं म्हणायचं? बाय कार, बाय ट्रेन, बाय शिप, बाय प्लेन, बाय सी, बाय एअर, बाय लँड, बाय अंडरग्राउंड, बाय टुमारो, बाय नेक्स्ट वीक किंवा बाय नेक्स्ट मंथ. त्यावेळी असेल त्याच्या आधी आपण बाय शब्द वापरला पाहिजे.